नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण कथा साहित्य प्रकार याचा परिचय पाहणार आहोत। भाग 3 आपण बघतो इथे। तर मी ह्या व्हिडिओमध्ये काहीही वाचणार नाही। मी फक्त जे समोर तुमच्यासमोर जे स्क्रीनवर आहे त्याच्याबद्दल मी स्पष्टीकरण देणार आहे। हे तुम्ही वाचायचं, स्वतः वाचायचं आहे। मी फक्त काय करणार आहे, याला स्पष्टीकरण देणार आहे। तर कथा म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहीतच असेल, कथा म्हणजे गोष्ट। ही जी गोष्ट आहे ही खूप काळापासून, खूप विविध परंपरेपासून आपल्याला लाभलेली आहे। याच्यामध्ये 3 गोष्टी असतात। कथा ही वाङ्मयी उल्लेखनीय जे वैशिष्ट्य आहेत, याचे 3 वैशिष्ट्य आहे। एक म्हणजे श्रवणीयता, दुसरं श्रवणीयता म्हणजे ऐकणं, मनोरंजन, यातून मनोरंजन होतं, व प्रबोधन, आपण यातून ह्या कथेद्वारे लोकांना प्रबोधन देखील करू शकतो। अशा 3 गोष्टींवर आधारित ह्या कथा असतात। आणि वाङ्मय प्रकारात समजून घेण्यासाठी कथेचे काही आपण ही जी वाङ्मय प्रकार बघणार आहे कथा, याची माहिती जी आपल्याला दिलेली आहे या पूर्ण लेसनमध्ये, त्याच्यामध्ये 3 प्रमुख भाग आहे। एक पूर्वपठिका, दुसरं घटक आणि वैशिष्ट्य, असे 3 सादरीकरण, असे 4 प्रकार आपण इथं अभ्यासणार आहोत। तर ही जी कथा आहे यातून आपल्याला काय काय मिळतं, तर आपलं भाषिक कौशल्य विकसित होतं। भाषिक कौशल्य विकसित होतं म्हणजे आपली भाषा सुधारते, आपल्याला चांगल्या पद्धतीनं बोलता आणि लिहिता येतं। त्याचबरोबर व्यावसायिक संधीसुद्धा उपलब्ध होतात। म्हणजे आजकाल आपण बघतो कितीतरी कॉमेडी शो आहेत, पिक्चर्स आहेत, ह्या एका कथेतूनच निर्माण झालेले असतात। तर याचा आपण आज परिचय करून घेणार आहे। तर बघूयात प्रस्तावनामध्ये काय म्हणतायत। तर गोष्टीचा जन्म कधी झाला याच्याबद्दल सांगताना ते म्हणतायत की आपण जे आपले अनुभव एकमेकांना शेअर करतो किंवा आपल्या मनात येणाऱ्या ज्या कल्पना शेअर करतो, याच्यापासूनच गोष्ट तयार होते। ते यालाच गोष्ट असं म्हणतात। आणि या गोष्टीचा अर्थ काय आहे, ही जी कथा आहे, कथा म्हणजेच गोष्ट, कहाणी, हकीकत, वर्णन, हे जे शब्द म्हणजेच गोष्ट। आपण एखाद्या गोष्टीचं वर्णन करतो, एखाद्या घटनेचं वर्णन करतो, त्यालाही गोष्टच म्हणतात। कहाणी, गोष्ट, कथा हे सगळे एकच नावं आहेत। मग हे काय काम करतात, तर आपले लक्ष वेधून घेतात। सोपी आणि सुटसुटीत जी भाषा आहे, रसाळ भाषा आहे, ह्या शब्दात जेव्हा आपण घडलेला प्रकार आपण सांगतो आणि ऐकणारा जो असतो तो त्या गोष्टीतून त्याला मनोरंजन होत असतं किंवा एखादा बोध घेत असतो, आपण एखादी गोष्ट शिकत असतो, याचा प्रयत्न या कथेमधून केला जातो। कथा पाहायला गेलं तर मौखिक परंपरेतून आली आणि त्यानंतर ती लिखित स्वरूपात ती स्थिरावली। आणि ही जी कथा वाङ्मय प्रकार जो आहे तो आत्ता सध्याच्या त्याला फार लोकप्रियता लाभत आलेली आहे। आणि कथाचा जर आपण विग्रह केला तर कथ म्हणजे कथन करणं। कथ म्हणजे काय, सांगणे, निवेदन करणे। कथ हा मूळ धातू जो आहे ते कथा हा शब्द रूढ झाला, त्याच्यापासून कथ या मूळ धातूपासून कथा हा शब्द रूढ झाला। आणि भारतामध्ये हा साहित्य प्रकाराला फार मोठी परंपरा लाभलेली आहे। तर बघूयात कथा म्हणजे काय। सुरुवातीला जेव्हा आपण ह्या कथेचा उद्गम जेव्हा झाला, तेव्हा आपल्याला याच्यातून काहीतरी शिकवण मिळावी किंवा बोध मिळावा, याच्यासाठी कथा सांगितली जायची। एखाद्या मुलानं काही चुकीचं वागलं, त्याला एखादी गोष्ट सांगून, हे बघ तू असा वागलास तर असं होईल, तसं होईल, असं सांगण्यासाठी ह्या कथा होता, बोध देण्यासाठी होता। पण नंतर ह्या कथेंचा वापर मनोरंजनासाठी सुद्धा झाला। आपले विचार, आपल्या भावना ह्या लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी, वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ह्या कथा लिहिल्या गेल्या। कथेमध्ये नेमकं काय असतं, तर घटना, कथानक, पात्र, स्थळ, काळ, वेळ हे सगळं या कथेमध्ये असतं। आणि त्याचा एक विषय असतो, त्या विषयानुसार वातावरणाची निर्मिती केली जाते। त्यानंतर एक समर्पक निवेदक शैलीमध्ये त्याला लिहिलं जातं। त्यानंतर पात्र दिली जातात, त्या पात्रांना ॲक्टर म्हणतो ना आपण, ॲक्टर दिले जातात। ॲक्टरांना आपले जे डायलॉग आहे ते सांगितले जातात। त्यानंतर त्याच्यात ह्या कथेंमध्ये कधी ताणतणाव आपल्याला दिसतो, संघर्ष दिसतो, गुंतागुंत
गुंतागुंत दिसते, कॉमेडी दिसते, मजा मस्ती दिसते आणि शेवटी त्याला क्लायमॅक्स सुद्धा असतो ह्या कथेमध्ये. आणि या सर्व घटनांनी युक्त अशा कथेला समर्पक शेवट देखील असतो, ज्याच्यातून एक शेवट पण असतो आणि त्याला शीर्षकही असतो, जेणेकरून ही कथा परिपूर्ण होईल. मग थोडक्यात सांगायचं झालं तर कथा म्हणजे काय, तर एका विशिष्ट स्थलकाली पात्रांच्या परस्पर संबंधातून घडलेल्या घटनांचे एखाद्या विशिष्ट हेतूने केलेले उत्कंठावर्धक चित्रण म्हणजे कथा. कळलं? कथा म्हणजे काय, तर एखादं स्थळ असतं, त्या स्थळामध्ये एखाद्या वातावरणामध्ये जे जे काही घडलं ती लिखित स्वरूपात मध्ये त्याला मांडणं म्हणजे ती कथा. मग आता वर म्हटल्याप्रमाणे कथेमध्ये हे सगळे घटक असतीलच असं नाही, किंवा त्याचं प्रमाण प्रत्येक कथेचं प्रमाण सारखं असेल असं देखील नाही. या कधी कधी काही कथेंमध्ये जे पात्र असतात त्यांना प्राधान्य दिलं जातं, तर कधी कधी कथेचे जे प्रसंग आहेत त्यांना प्राधान्य दिलं जातं. लेखकाचा जो दृष्टिकोन असतो तो अधिक महत्त्वाचा असतो आणि एखादी कथा वातावरण निर्मितीसुद्धा करू शकते. म्हणजे त्या जो लेखक असतो त्याचा हेतू आपण लक्षात घेतला पाहिजे, लक्षात घेऊन ही कथा लिहिली जाते. आणि तीच गोष्ट विचारांची आणि भावनांची असू शकते असं इथं म्हणतायत. आणि थोडक्यात जर सांगायचं तर कथा म्हणजे केवळ प्रसंग नाही किंवा केवळ व्यक्तीचं चित्रण नाही, निव्वळ दृष्टिकोन किंवा एकाच विचारांचा परिपोष नव्हे, तर कथा म्हणजे इथं सांगितलंय पात्र, प्रसंग, संघर्ष, गुंतागुंत, वातावरण, विचार, भावना, निवेदन शैली अशा सर्वांचे एक सुसंघटित प्रकटीकरण म्हणजे कथा होय. म्हणजे कथेमध्ये ह्या सगळ्या गोष्टी आल्या पाहिजे, पात्र आले पाहिजे, प्रसंग असला पाहिजे, प्रसंगाशिवाय एक गोष्ट बनू शकत नाही, संघर्ष त्याच्यात काहीतरी दाखवला पाहिजे, तेव्हा आपल्याला कथेचं महत्त्व समजतं. गुंतागुंत असते, का ही घटना कशी घडली, किती मोठी गुंतागुंत असते हे कळतं. वातावरण निर्मिती पाहिजे, विचार, भावना, आपले विचार, आपल्या भावना आणि निवेदन शैली याच्यामध्ये हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या एका कथेमध्ये इम्पॉर्टंट असतात. ह्या सगळ्यांचा विचार करून जे प्रकटीकरण केलं जातं, जे सादर केलं जातं त्याला कथा असे म्हणतात. आता आपण बघणार आहे कथेची पूर्वपीठिका, म्हणजे नक्की ही कथा केव्हापासून आपल्या समोर आली याच्याबद्दल ते सांगताय. 1890 साली एक ज्येष्ठ कादंबरीकार होते, ते करमणूक हे जे साप्ताहिक होतं, मासिक होतं, त्यांचे संपादक होते. त्यांचं नाव होतं ह ना आपटे. यांनी आपल्या करमणूक जे साप्ताहिक होती याची सुरुवात जी केली होती, ह्या साप्ताहिकातून त्यांनी दैनंदिन जीवनाशी संबंधित ज्या गोष्टी होत्या, हृदयस्पर्शी ज्या कथा होत्या त्या प्रकाशित करायला सुरुवात केल्या. आणि त्यानंतर हे ज्या कथा आहेत यांचं स्वरूप काळानुसार बदलत गेलं. म्हणजे त्यांचा जो आशय आणि अभिव्यक्ती परिवर्तन होऊन जी कथा सामर्थ्यवान झाली, म्हणजे कथेला एक स्वतंत्र जागा प्रस्थापित करण्याचं काम तेव्हा झालं आणि अधिकाधिक विषय स्पर्श करीत गेले आणि बहुआयामी होत गेले. लेखन तंत्रातही प्रयोग झाले. याचा अर्थ असा की नंतर ही जी कथा आहे ती समृद्ध होत गेली. विविध विषय आले, त्या विषयांनी लोकांच्या मनामध्ये हृदयाला स्पर्श करण्याचं काम करण्यात आलं आणि नंतर ती लेखन तंत्रामध्ये म्हणजे लिखाणामध्ये याचा प्रयोग करण्यात आला. त्यानंतर हे जे ग्रामीण कथा आणि दलित कथा ज्या होत्या याच्यावर जास्त लोकांनी फोकस केला आणि कथा वाङ्मयाला समृद्ध केलं. जेव्हा लोकांना गावाकडल्या ज्या कथा आहेत, गावामध्ये काय होतंय, नंतर दलितांच्या ज्या कथा आहेत यांच्याबद्दल जेव्हा कथा आल्या तेव्हा खऱ्या अर्थानं कथा ही समृद्ध झाली. त्यानंतर स्त्री शिक्षणाबद्दल जर विचार केला तर जेव्हा स्त्री शिक्षणाला चा प्रसार होत होता तेव्हा स्त्रियांचे अनुभव ह्या कथेंच्या माध्यमातून व्यक्त करण्यात आले आणि म्हणूनच कथेचा प्रवाह, आशय या दोन्ही रुंदागीत होत गेले. आणि
अशी ही जीवनाची जी विविधांगी दर्शन घडवणारी कथा जी आहे ती आजही वाचकांना आकृष्ट करते. म्हणजे विविध प्रकारे कथा आपल्याला विविध गोष्टींनी आपल्याला ती आकृष्ट करत आहे. काही विषयानुरूप करत आहे, काही त्याचे प्रसंग आपल्यासमोर करून आणत आहे, काही पात्र आपल्याला रडवत आहेत. विविध मार्गांनी ही कथा आपल्याला आकर्षित करत आहे. आता एखादी कथा आपल्याला तयार करायची असेल तर त्याला काय काय घटक आवश्यक आहेत त्या कथेसाठी ते आपण बघणार आहे. पहिला आहे कथाबीज. कथाबीज म्हणजे काय तर जो कथाकार असतो तो आपली जी प्रतिभा आहे त्या प्रतिभाशक्तीनं एखादी घटना किंवा एखादं जे वास्तव चित्रण आहे ते आपल्या कल्पनेचे रंग त्याच्यामध्ये भरतो. एखादी घटना घडलेली असते पण त्याच्यात आपली कल्पना मिक्स करतो आणि हे करताना तो विविध गोष्टींचं साह्य घेतो, जसं निसर्ग, समाज, सांस्कृतिक संदर्भ, वातावरण, अशा अनेक घटकांचं तो त्या कल्पनेमध्ये साह्य घेतो आणि ह्या घटकांच्या मदतीनं तो घटना मालिका कथात्मक साहित्यक रूपांतर करतो. साहित्यामध्ये तो काय करतो, या घटनेचं रूपांतर करतो आणि म्हणून कथेत जी घटना आहे हा महत्त्वाचा भाग ठरतो. कथेमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट असते घटना आणि कथेत जी मूळ घटना जी असते त्या घटनेलाच कथाबीज असे म्हणतात. कथेतील जी मेन घटना असते, जो प्रसंग असतो त्याला कथाबीज म्हणतात. आता बघूयात आपण कथानक कशाला म्हणतात ते. आता जेव्हा कथा चालू होते तेव्हा विविध गोष्टी कशा काय उलगडत जातात. जसं कथानकामध्ये घटना, प्रसंग आणि पात्रांची जी कृती आहे, स्वभाव वैशिष्ट्य जे आहे किंवा वातावरण जे आहे इत्यादींचे जे तपशील आहेत ते हळूहळू उलगडत जातात आणि ते उलगडत गेल्यानंतर कथानकातील जी घटकांचे एकत्रीकरण केलं जातं. काय केलं जातं की ही जी कथा असते त्या कथामध्ये कथानक जे आहेत त्यांची घटनेचे एकत्रीकरण केलं जातं आणि ह्या ज्या एकत्रीकरणातून कथेची जी मांडणी आहे ती मांडणी करण्यात येते. त्याला मांडलं जातं कथेला एका वेगळ्या पद्धतीनं, एका वेगळ्या स्वरूपामध्ये आणि हे कथानक उलगडताना त्यातील प्रवाहीपणही जपले जाते. कथाकारांच्या मनात कथेच्या अनुषंगाने निर्माण झालेल्या भावाशय वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कथन करणे हे कथानकाचे प्रयोजन असते. बघा, याच्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे कथन करणं. जे काही आपण तो प्रसंग घडलेला आहे, ती घटना घडलेली आहे, पात्रांची जी कृती आहे ती सगळी त्या घटनेपाशी जाते, तेव्हा त्याचं कथन केलं जातं, त्याला मांडण्यात येतं, त्याला एक वेगळा आकार दिला जातो आणि त्याला सुंदर पद्धतीनं निर्माण केलं जातं. कथन करणे म्हणजे बोलणे, सांगणे, त्याला आपल्या शब्दात मांडलं जातं, हे म्हणजे कथानक. आता पुढचा घटक आहे पात्रचित्रण. म्हणजे हे जे घटना असते, एखादा आपण कथा निर्माण करतो, ह्या कथेमध्ये विविध पात्र असतात. ह्या विविध पात्रांची विविध प्रकारची त्यांची कृती असते, उक्ती असते, भावना असते, विचार त्यांचे वेगवेगळे असतात, कल्पना वेगवेगळ्या असतात, त्यांच्या संवेदना, जीवनदृष्टी, जीवनपद्धती ह्या वेगवेगळ्या असतात. म्हणजे एका गोष्टीमध्ये एक भिकारी असेल तर ह्या सगळ्या गोष्टी त्याच्या वेगळ्या पद्धतीच्या असतात. राजा असेल तर राजाच्या ह्या सगळ्या गोष्टी वेगळ्या असतात, शिपायाच्या वेगळ्या, तशाच सेनापतीच्या वेगळ्या असतात. त्या पद्धतीनं एखादा पात्र तयार करायचं असेल त्याला शब्दरूप, पहिलं काय करतात, त्याला शब्दरूप देतात आणि ह्या शब्दरूप प्रतिमेलाच पात्र असं म्हणतात. पहिलं शब्दांमध्ये दाखवलं जातं की हे जे पात्र आहे ते कशा पद्धतीचं आहे, त्याच्या भावना कशा आहेत, त्याचे विचार कसे आहेत, त्याची कृती कशी असणार आहे, तो कशा पद्धतीनं ॲक्ट करणार आहे, त्याच्या कल्पना कोणत्या आहेत, त्याला संवेदना कोणत्या गोष्टीबद्दल आहे, जीवनदृष्टी कोण त्याचा कसा आहे, हे सगळं शब्दरूप केलं जातं, त्याला पात्र म्हणतात. आणि कथेतील ही जी पात्र असतात, ही पात्र सगळीच्या सगळी पात्र, ही जे कथाकार जो असतो, जो कथा लिहितो, त्याचे स्वनिर्मित हे पात्र असतात. तो स्वतः निर्माण, त्या घटनेमध्ये तो स्वतः निर्माण करतो विविध पात्र आणि स्वनिर्मित करतो, यालाच म्हणतात पात्रचित्रण. हा जो कथाकार असतो तो पात्रचित्रण करत असतो. पुढचा घटक आहे वातावरण निर्मिती.
मग हा जो कथाकार असतो त्यांनी पात्र एकदा ठरवली सगळी आपल्या स्टोरीची, आपल्या गोष्टीचे, त्यानंतर तो वातावरण निर्मिती करतो. म्हणजे त्या कथेला स्थळ कोणतं घ्यायचं, काळ कोणता घ्यायचा, म्हणजे वेळ कोणता, म्हणजे सकाळचा वेळ, दुपारचा वेळ, संध्याकाळचा वेळ, ते स्थळ कोणतं आहे, पिंपरी आहे, चिंचवड आहे, कोणतं आहे, गाव कोणतं आहे, त्याचं भौगोलिक आणि सांस्कृतिक, राजकीय या सगळ्या गोष्टीचा, भौगोलिक, सांस्कृतिक आणि राजकीय इत्यादींनी युक्त असं वातावरण तो घेतो. तिथं हे सगळ्या गोष्टी तिथं दिसल्या पाहिजेत असं वातावरण निर्माण करण्यासाठी तो ते स्थळ निर्माण करतो आणि त्या काळाचा उपयोग करतो. म्हणजे जर सकाळचं वातावरण घ्यायचं असेल तर तिथं चिमण्या चिवचिवल्या पाहिजे, एखाद्या मंदिरामध्ये घंटा वाजली पाहिजे. जर गावाचं वातावरण घ्यायचं असेल तर अशा पद्धतीचं वातावरण होतं सकाळचं. तर जो वाचक आहे त्या वाचकाला ते वातावरण ते वाचल्या क्षणी कळलं पाहिजे, वातावरण नक्की तिथलं स्थळ कोणतं आहे, काळ कोणता आहे, याच्याशी तो वाचक जो आहे तो एकरूप झाला पाहिजे. आणि वातावरणाचा जो पट जितका सदन तितकी कथा एकदम सुंदर बनत जाते. पुढचं आहे नाट्यमयता संघर्ष. आता आपण पुढचा घटक बघतोय नाट्यमयता किंवा संघर्ष. हे बघा, प्रत्येक कथेमध्ये संघर्षच असला पाहिजे असं काही नाही आहे. तर याच्यात नाट्यमयता असेल किंवा संघर्ष असेल तरी चालेल, परंतु त्याचा जो क्लायमॅक्स आहे, उत्कर्ष बिंदू जो आहे तो पोहोचेपर्यंत, उत्कर्ष बिंदूपर्यंत पोहोचेपर्यंत, क्लायमॅक्स पर्यंत पोहोचेपर्यंत ते अतिशय संघर्षातून गेलं पाहिजे असं काही नाही आहे. तर याला आपण नाट्यातून विविध प्रकारच्या घटना आपण दाखवू शकतो. कधी कधी वाईट घटनासुद्धा दाखवू शकतो, कधी कधी आनंद किंवा सुखात्मिक घटनासुद्धा आपण त्याच्यातून दाखवून आपण क्लायमॅक्सपर्यंत पोहोचू शकतो. क्लायमॅक्सपर्यंत पोहोचण्यासाठी जे नाट्य परिपूर्णरित्या साधायला आलं पाहिजे आपल्याला. पण तरी जे कथानकाच्या ओघात स्वाभाविकपणे झालेला जो शेवट जो असतो तो वाचकाला नेहमी आकर्षित करत असतो. म्हणजे क्लायमॅक्स, कोणत्याही गोष्टीचा क्लायमॅक्स हा अतिशय सुंदर असायला पाहिजे. मग तो क्लायमॅक्स संघर्षमय असला तरी चालेल, नाट्यमय असला तरी चालेल, आनंद देणारा असेल तरी चालेल, कॉमेडी असेल तरी चालेल, फक्त क्लायमॅक्स हा अतिशय सुंदर पाहिजे, जेणेकरून कथा ही वाचकापर्यंत खूप सुंदर पद्धतीनं जाते आणि वाचकाला आकर्षित करते. बघा, पुढचा मुद्दा आहे, पुढचा घटक आहे संवाद. तर कोणतीही कथा जर घेतली आपण तर ह्या कथेचं संवाद जे असतात ते अतिशय इम्पॉर्टंट असतं. त्या संवादावर आधारित असतं की ही कथा किती उत्कृष्ट आहे, किती सुंदर आहे. तेव्हा ह्या कथेतील जे संवाद आहे ते चटपटीत असायला पाहिजे, आकर्षित असायला पाहिजे, वाचकाचा हृदयाला स्पर्श करायला पाहिजे ते संवाद. अशा पद्धतीचे संवाद तो कथानक जो लिहित असतो, जो कथाकार असतो तो त्याच्यामध्ये टाकतो. जे काही परिस्थिती असते, मग गावाकडली परिस्थिती असेल त्या पद्धतीचे संवाद असायला पाहिजे. भाषा, ज्या गावची भाषा किंवा भाषा ज्या पद्धतीची असेल, नगर साईडला शूटिंग होत असेल किंवा नगरची घटना असेल तर नगरी भाषा पाहिजे, कोल्हापूरची घटना असेल तर कोल्हापुरी भाषा पाहिजे. अशा अनेक गोष्टींचा जे संवाद जो होणार आहे त्या पद्धतीनं त्या भाषेत तो संवाद व्हायला पाहिजे. आणि जेव्हा संवाद कथेला नेहमी लक्षात ठेवा, जे अर्थपूर्ण जेव्हा संवाद होतो ना तो कथेला एक वेगळी उंची प्राप्त करून देत असतो. त्यामुळं संवादामधून रस निर्मिती झाली पाहिजे किंवा लोकांना आकर्षित करणारे संवाद याच्यामध्ये पाहिजे. पुढचा आणि शेवटचा जो घटक आहे तो म्हणजे भाषाशैली. बघा, भाषाशैलीमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे काय तर ती आपली जी भाषा आहे ती आपली बोली भाषा असली पाहिजे किंवा जी प्रमाण भाषा आहे. आता मराठी ही प्रमाण भाषा आहे, पण मराठी भाषेमध्ये विविध प्रकारची कोल्हापुरी आहे, सोलापुरी आहे, नगरी भाषा आहे. त्यानंतर जर तुम्ही विविध क्षेत्रांमध्ये गेलात तर तिथं वेगवेगळ्या पद्धतीनं ट्युनिंग देऊन त्या भाषेला वापरलं जातं. अशी ही भाषाशैली वापरली जाते. तर तुम्ही जी कथानक लिहित आहेत, तुम्ही कथाकार काय करतो की दृष्टिकोन बघतोय त्या गोष्टीचा, ती कथा आपण कोणत्या क्षेत्रामध्ये, कोणत्या एरियामध्ये घेतोय याच्यातून बघतो आणि त्यानंतर जी त्या भागातली जी बोलीभाषा आहे याचा वापर करून पूर्णपणे तो बोलीभाषेतही ती लिहिली जाऊ शकते. कथा जी आहे पूर्णपणे बोलीभाषेत लिहिली जाते. प्रमाण भाषा ही मराठी असते, पण
मराठीतही ती भाषा कोणती असावी? बोली भाषा. जिथं जी कथा ज्या घटनेची ज्या स्थळावर असते त्या स्थळाची ती बोली भाषा या कथेमध्ये वापरली जावी हे प्रमुख असतं. बघा, आपण कथेचे जे घटक आहेत ते आपण अभ्यासलेले आहेत. आता आपण बघूयात कथेचे 3 टप्पे आपण खऱ्या अर्थानं बघतो. एक प्रारंभ, दुसरा मध्य आणि शेवट. अशा प्रकारे आपण 3 टप्प्यांमध्ये आपण कथा अभ्यासतो. मग कथेची जी सुरुवात आहे ती कधी कधी विरोधाभासातून सुरुवात होते आणि नंतर आपल्याला त्या कथेचा मूळ अर्थ समजतो. कधी कधी पात्रांच्या परस्पर विरोधी भूमिकांतून, तर कधी कधी परिस्थितीजन्य जे प्रसंग आहेत याच्यातून आपली सुरुवात होते. मग ही सुरुवात जितकी नाट्यमय, जितकी उत्कंठा वाढवणारी जी असते, वाचकाला उत्कंठा अधिक देणारी तीव्र होत जाते आणि त्यानंतर ही उत्कंठा कथेच्या शेवटापर्यंत कायम राखली जाण्याचा प्रयत्न केला जातो आणि त्यातूनच ह्या कथेची रचना बंधनाला यामुळे सौंदर्य प्राप्त होत जाते. जी कथेची रचना होते ती सौंदर्य प्राप्त कधी करते? जेव्हा त्याचा प्रारंभ, मध्य आणि शेवट हा अतिशय सुरळीत असतो. जर त्याचा प्रारंभ खूप सुंदर आहे पण शेवट अतिशय बोरिंग आहे तर त्या कथेला ग्राह्य धरलं जात नाही. तर अशी कथा ग्राह्य धरली जाते ज्याचा प्रारंभ पण खूप सुंदर आहे, मध्य पण चांगला आहे आणि शेवट जो क्लायमॅक्स आहे तो अतिशय सुंदर आहे. अशा पद्धतीचं रचना केली जाते. मग कथालेखनात कथेच्या वरील घटकांबरोबरच शीर्षकालाही महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण आहे. सूचक व अर्थपूर्ण शीर्षक कथेला आशय उलगडण्यास मदत करतो. या नेहमी लक्षात ठेवा, कोणतीही कथा आपल्याला सांगायची असेल, लिहायची असेल, वाचकापर्यंत पोचायची असेल तर त्या कथेला अतिशय सुंदर असा शीर्षक द्यावा लागतो. ज्या शीर्षक म्हणजे टायटल, त्या टायटलवरून लोकाला वाचायला आनंद वाटला पाहिजे की अरे बापरे, याचं शीर्षकच एवढा सुंदर आहे तर कथा किती सुंदर असेल. असं सुंदर असे शीर्षक आपल्याला त्या कथेला द्यावा लागतो. आता आपण बघणार आहे कथेची वैशिष्ट्य. बघा, मराठी जी भाषा आहे याच्यामध्ये ज्या काही कथा आहेत त्या समृद्ध आहे, कारण विविध विषय ते घेत आहेत. विविध गुणवत्तेनं नटलेलं असं आपलं मराठी कथा आहेत आणि त्या अनेकविध वैशिष्ट्यांनी परिपूर्ण आहेत. मग ही वैशिष्ट्य कोणती आहेत? तर पहिलं आहे कथा मनोरंजन करतं. बघा, आपण कोणतीही कथा जर घेतलं तर आपण सुरुवातीला मनोरंजन म्हणूनच वाचायला बघतो. आपलं मनोरंजन व्हावं, आपल्याला मजा यावी म्हणून आपण ती वाचतो आणि त्यातून विविध पैलू, बोध कथा आपल्याला मिळतात किंवा आपल्याला त्यातून बोध मिळतो. जे विविध दिवाळी जे अंक आहेत याच्यातून किंवा विविध जे मासिकं आहेत याच्यामध्ये विविध प्रकारच्या गोष्टी टाकल्या जातात आणि कधीकधी टी व्हीमधून, कधीकधी पिक्चरांमधून, कधीकधी चित्रपटांमधून, कधीकधी मालिकेंमधून आपल्याला मनोरंजन करण्यासाठी ही कथाच पुढे येते. गोष्ट जी आहे ही नेहमी आपल्याला मनोरंजन देण्यासाठी उत्कृष्ट आहे. म्हणजे सगळ्यात पहिलं वैशिष्ट्य म्हणजे कथा हे मनोरंजन करतं. आपण बघा, कोणतीही मालिका बघा याच्यात एक कथाच असते. चित्रपट बघा, त्याच्यात गोष्टच असते. आपण एखादं लेसन जरी अभ्यासात असेल तर याच्यामध्ये एक कथेचाच एक प्रकार असतो. यातून ते काय करत असतं? आपल्याला मनोरंजन देत असतं, जेणेकरून आपलं मन आकर्षित करण्याचं काम करतं. दुसरं एक, कथेमुळे सुसंस्कार होतात. बघा, मराठी एक अशी भाषा आहे ज्याच्यामधून अनेक प्रकारे आपल्याला सुसंस्कारित करण्याचा प्रयत्न करतात. आपल्याला या कथेंमधून प्रेरणा दिली जाते, स्फूर्ती दिली जाते, बोध आपल्याला दिले जातात, ज्ञान देतात आपल्याला. हे बघा, विज्ञान कथा आहे त्याच्यातून ज्ञान मिळतं. बोध कथा म्हणजे काय? ज्याच्यातून आपल्याला काहीतरी शिकण्यासारखं मिळतं. अशा कथा आपल्याला स्फूर्ती देण्यासाठी आपल्याला क्रांतिकारकांच्या कथा आपल्याला सांगितल्या जातात. प्रेरणा देण्यासाठी जे मोठमोठी लोक होऊन गेली यांच्या कथा आपल्याला समोर देतात. यातून आपल्याला मानवता, सत्य, समता, न्याय, स्वातंत्र्य, बंधुभाव, औदार्य, धैर्य, श्रमनिष्ठा, संवेदनशीलता, दया, सहकार्य अशा कितीतरी मूल्य आपली जपली जातात, संस्कार दिले जातात. या कथेमधून ही सगळी मूल्य जपली जातात आणि मानवी मूल्यांचे जे कदर करण्याचं जे काम आहे हे मराठी भाषा मनापासून करत असते. आणि
या कथेमुळं आपल्याला सुसंस्कार आपले चांगले होतात, आपल्याला चांगली भाषा अभ्यासायला मिळते, चांगल्या कथा आपल्याला त्या कथेतून आपल्याला चांगल्या गोष्टी शिकायला मिळतात आणि त्यातून आपले सद्गुण आपल्यामध्ये निर्माण होतात. हे जे कथेचं दुसरं वैशिष्ट्य आहे. आता तिसरा मुद्दा आहे वैशिष्ट्य, ते म्हणजे कथा वाचकांची उत्कंठा वाढवते. कसं काय, बऱ्याचदा आपण बघतो की आपण एखादा पिक्चर बघतो आणि पिक्चरमध्ये खूप रंगत आलेली असते स्टोरी आणि अचानक ब्रेक होतो. आपल्याला मध्यंतरी जो वेळ मिळतो, आपण काही नाश्ता पाणी करायला बाहेर जाऊ शकतो, टॉयलेटला वगैरे जाऊ शकतो, हा ब्रेक होतो. आपल्याला कधी कधी वाटतं अरे बापरे काय होईल आता पुढं, आपली उत्कंठा वाढत जाते, आता पुढं गोष्टीमध्ये काय होईल, हिरो काय करेल, हिरोईन काय करेल, किंवा त्या डाकूचे काय प्लॅन असतील, आपल्या मनामध्ये असतं. तर ही कथा जी असते ती नेहमी पुढं जेव्हा आपण वाचत पुढं चालतो तेव्हा आपली उत्कंठा ती वाढत जाते. आपल्याला मनामध्ये नेहमी वाटत असतं की आता पुढं काय होईल. एखाद्या साप्ताहिकामध्ये गोष्ट थोडी करून येत असते दर महिन्याला, तेव्हा पहिल्यांदा आपण गोष्ट वाचतो थोडीशी, तेव्हा आपल्याला बापरे आपण वाट बघतो की पुढच्या साप्ताहिकामध्ये काय येईल, या गोष्टीत पुढं काय घडलंय. हे नाट्यमय जे प्रसंग आहे, कथेचे जे अनपेक्षित जो शेवट असतो, जो आपल्याला माहीत असतो, या सगळ्या गोष्टींमुळे आपली उत्कंठा शेवटपर्यंत टिकून राहते, हे आपल्याला लक्षात येतं. पुढचं वैशिष्ट्य आहे कथा एककेंद्रीय असते. आपल्याला ही जी कथा असते हे आपल्या अनुभवांचं किंवा रचनेचं एककेंद्रीयत्व हे कथेचे वैशिष्ट्य आहे. कादंबरीला या नाटकाप्रमाणे किंवा बहुकेंद्री नसते. कादंबरी वा नाटकाप्रमाणे ही जी कथा असते ही बहुकेंद्री नसतं. कादंबरी काय आहे, विविध कथा एकत्र निर्माण होतात, त्याच्यातून कादंबरी बनते. पण ही कथा एक छोटीशी असते आणि ती काय करते, ती बहुकेंद्रीय नसते, ती एक केंद्रीय असते. त्यांचं एकच महत्त्वाचं एकच एम असतो आणि तो एम वाचकापर्यंत पोहोचवण्यासाठी तो विविध प्रसंगाची निर्मिती करतो, पात्रांची निर्मिती करतो, वातावरण निर्मिती करतो आणि त्यातून एक छोटीशी कथा आपल्या समोर आणतो आणि तिचे स्वरूप स्फुट किंवा छोटे असते, त्याला म्हणतात कथा एककेंद्री असते. पुढचा मुद्दा आहे कथा भूतकाळात लिहिलेली जाते. ही कथा कधी पण लक्षात ठेवा, एखादी कथा आपण लिहितो ना, तो कथा लिहिणं म्हणजे एखादा प्रसंग लिहिणं, आपल्या बरोबर जे घडलंय ते लिहिणं. मग जे घडून गेलंय म्हणजे भूतकाळ. मग ही कथा कधी पण जी लिहिली जाते ती भूतकाळामध्ये लिहिली जाते, ती कधीच पुढं भविष्यामध्ये जी लिहिते असं कधी नाही. जसं उदाहरण दिलं इथं, एक होते गाव, तिथे एक शानदार माणूस राहायचा. ही अशी वाक्यरचना याच्यातून आपल्याला कळतं ही कथा जी आहे भूतकाळामध्ये आहे. भूतकाळामध्ये हे जे घडून गेलेलं आहे ते आपल्यासमोर मांडण्यात आलेलं आहे. म्हणजे कथा भूतकाळात लिहिली जाते, ही एक वैशिष्ट्य कथेचं आहे. पुढचा मुद्दा आहे किंवा वैशिष्ट्य आहे कथेच्या माध्यमातून जीवनाचा वेध घेतला जातो. बघा, लहानपणी तुम्ही जेव्हा छोटे असतात तेव्हा तुम्हाला काऊची आणि चिऊची गोष्ट सांगते, तेव्हापासून आपली कथा ॲक्च्युलीच चालू होते. तर आपल्या जीवनाचा रणगाडा आपण ओढतो, विविध गोष्टी आपल्या जीवनात होतात, तिथपासून आपल्या जीवनात विविध कथा निर्माण होतात. जे काही प्रसंग आपल्या जीवनात घडतात ती एक प्रकारची कथाच असते आणि ह्या कथेच्या माध्यमातून जीवनाचा वेध घेतला जातो कधी पण. म्हणजे मग तो टॅक्सी ड्रायव्हर असू किंवा राजा राणीचा संसार असू किंवा गावातील एक लोकसेवक असू, कोणी असू, त्यांच्या जीवनामध्ये घडलेले जे घटना आहेत, त्यांचे भावभावना आहेत, त्यांचे वैचारिक विचार आहेत, याची उलथापालथ जिथं होते, जिथं प्रसंग निर्माण होतात, जिथं कथा निर्माण होतात, ह्या सगळ्या कथेच्या माध्यमातून जीवनाचा वेध घेतला जातो, हे इथं सिद्ध होतं. पुढं श्रवणीयतेमुळे कथेचे सादरीकरण करता येते. बघा, आपण जर कथा ऐकली, बऱ्याचदा आपल्याला लहानपणी आपली आजी किंवा आजोबा आपल्याला गोष्ट सांगतात. ही गोष्ट जेव्हा सांगतो तेव्हा आपण ती ऐकतो, मोठ्यापणी आपण आपल्या बालकांना ती गोष्ट सांगतो. मग बऱ्याचदा काही लोक त्याचं सादरीकरण करतात. सादरीकरण करणं म्हणजे प्रकटीकरण करणं. त्या गोष्टीला लिखित स्वरूपात लिहिलं जातं, त्याचे विविध पात्र तयार केले जातात आणि वातावरण निर्माण केलं जातं, त्याला लिहिलं जातं. कादंबरीकार किंवा निबंधकार जे असतात ते
लेखन संग्रहामध्ये ह्या कथेला याच्यात फारसं लिहित नाहीत, पण जे कथाकार आहेत त्याला आवर्जून याच्यामध्ये कथानक तयार करतात आणि याला काय करतात, ते जे ऐकलेलं असतं त्याला एक वेगळं रूप तयार केलं जातं आणि त्याला सादर केलं जातं. रंगमंचावर केलं जातं किंवा चित्रपटगृहामध्ये केलं जातं किंवा टी व्हीवर केलं जातं. त्याचं सादरीकरण करून लोकांच्या हृदयामध्ये त्याची जागा निर्माण केली जाते. आता पुढचा मुद्दा आहे कथेचे सादरीकरण. बघा, कथेचे जे सादरीकरण आहे ही एक प्रकारची कला आहे. ती जो कथाकार असतो त्याच्या प्रयत्नांनी किंवा त्याला जो कोणी सादर करणार असतो, जो डायरेक्टर असतो, त्याचं जी कला आहे याच्यातून ती साध्य होऊ शकते. आणि म्हणून हे बघा, ह्या कथेला मूक वाचन केलं जातं, प्रकट वाचन केलं जातं, त्याचा सराव केला जातो. विविध जे लेखक किंवा लेखिका आहेत यांच्या लेखन शैलीमधून आपण त्याला समजून घेतलं जातं. त्याच्या प्रयत्न, भाषेची जाण, शब्दोच्चार आणि सादरीकरण कौशल्य यामुळे हे जे कथानक आहे याचं तंत्र अवगत होऊ शकतं. आणि त्यामुळं अलीकडच्या काळामध्ये हे जे अलीकडचं जो काळ आहे आपला, ह्या काळामध्ये कथाकथन क्षेत्र हे व्यावसायिक संधी आपल्याला उपलब्ध करून देतं. कसं तर विविध चॅनल असे आहे, दूरदर्शन किंवा आकाशवाणी जे आहे किंवा विविध बातमीपत्र आहेत, याच्यामध्ये आपण एखादं जी कथा आहे, प्रसंग आहे, त्याला कशा पद्धतीनं वाचतो, त्याला तालासुरामध्ये किंवा चढ उतार, शब्दांच्या चढ उतार वगैरे करतो, याचं सादरीकरण आपण कशा पद्धतीनं करतो, याच्यातून आपल्याला व्यावसायिक संधीसुद्धा उपलब्ध होते. मग आपण बघूयात अभिवाचन. आता कथेचे अभिवाचन जे आहे, ह्या अभिवाचनामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे कथा जे श्रोत्यांपर्यंत योग्य प्रकारे पोहोचवण्यासाठी मदत होते. मग कथेचे अभिवाचन म्हणजे विविध प्रकारे आपण केलं जातं. अनेक लोकांकडून ही एकच कथा त्यांच्या पद्धतीनं वाचायला दिली जाते. एक सुरीपणा त्याच्यातून आपल्याला टाळता येतो. आणि जेव्हा संवादातील जो त्यांच्या वाचनामध्ये जो चढ उतार आहे, चटपटीतपणा आहे किंवा शब्द ते फेकतात कशा पद्धतीनं, कुठं स्टॉप घेतायत, कुठं बोलतायत, कुठं विविध स्वरूपामध्ये तो आपल्याला आनंद देण्याचं काम करतो, हा श्रोत्यांना मिळत असतो. आनंद श्रोत्यांना मिळतो. विविध प्रकारे आपण वेगवेगळे आवाज काढून त्या कथेला वाचतो आणि या कथेतील जी घटना, प्रसंग किंवा व्यक्तिरेखा आहे याचे आकलन लोकांना होतं. जर आपण फक्त वाचत राहिलो, मनातल्या मनात वाचतो त्या पद्धतीनं वाचलं तर आपल्याला ती कथा समजत नाही. पण ती कथा जर आपल्याला विविध प्रकारे चांगल्या पद्धतीनं, जिथं स्टॉप घ्यायचा आहे तिथं स्टॉप घेऊन, जिथं आवाज वाढला पाहिजे, जिथं आवाज कमी झाला पाहिजे, जिथं आपल्याला थंडी बाजून आलेली आहे, जिथं आपल्याला गरम होतंय, जिथं आपल्याला राग येतोय, जिथं आपल्याला भीती वाटते, अशा प्रसंगात जर त्याचं वाचन झालं आणि ह्या वाचनाला जर पार्श्वसंगीताचा जर बॅकग्राऊंड म्युझिक जी असते किंवा प्रकाश योजनेची किंवा नैवेद्यची जोड जर लागली तर जे हे अभिवाचन आहे हे श्रोत्यांपर्यंत चांगल्या पद्धतीनं पोहोचतं आणि याचा दीर्घकाळ श्रोत्यांमध्ये स्मरणात राहतं. जे श्रोते आहेत, जे ऐकणारे आहेत, यांच्या दीर्घकाळ स्मरणामध्ये ही जे अभिवाचन तुम्ही केलेलं जे आहे कथा आहे ही त्यांना दीर्घकाळ लक्षात राहते. आता कथाकथन. जो कथाकथन करणारा जो व्यक्ती असतो ना, त्याला भाषेचं ज्ञान आवश्यकच असतं, पण त्याच्याबरोबर वाचिक अभिनयाची जर थोडीशी जोडी त्याला लागली तर हे कथानक आहे ते उठावदार होतं, अतिशय उत्कृष्ट होतं. त्याला म्हणजे हा कथानक जो फक्त ती गोष्ट वाचायची नाही आहे तर त्याला चालासुरामध्ये बोलायचं आहे. त्याला ज्या पद्धतीचं ते कथानक आहे त्या पद्धतीनं जर बोललं गेलं तर ते उठावदार होतं. आणि ह्या कारणामुळे जे कथानक करणारे जे शब्दांच्या माध्यमातून पात्रांना जिवंत करण्याचं काम हा कथानक जो असतो, कथाकथन करणारा असतो तो करत असतो. आणि कथाकथन करणाऱ्या व्यक्तीला कथा सादर करायची असल्यानं कोणतीही लिखित मजकूर हातात नसतो. श्रोत्याला संवाद साधत त्याच्या प्रतिसादात घेत लोकांच्या मूळ संहितेला धक्का न लावता
पण परिणामकारकरित्या ती श्रोत्यांपर्यंत पोचवायची असते. म्हणजे जो कथानक असतो, कथाकथन करणारा जो असतो, त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवायची, मूळ जी कथा आहे त्याला धक्का नाही लावायचा आहे किंवा आपण वेगळंच काहीतरी बोलायचं. मूळ कथा वेगळीकडे ठेवायची आणि आपणच वेगळं काहीतरी बोलायचं असं नाही आहे. आपल्याला श्रोत्यांपर्यंत ही कथा खूप सुंदर पद्धतीनं कथाकाराला जे सांगायचं आहे तेच कथाकथनकार जो आहे तो त्यांनी श्रोत्यांपर्यंत हे पोचवलं पाहिजे. ही कथेची निवड करणे फार महत्त्वाचं व तितकेच जबाबदारीचं काम आहे. बघा, कोणतीही कथा आपल्याला सादर करायची असेल तर ती श्रोत्यांना किती आनंद देईन याचा आपण विचार करतो. मग ही विचार करताना पहिलं सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट कथा निवडायची. अतिशय उत्कृष्ट अशी कथा आपण निवडायची आणि त्याचबरोबर कथा निवडणं ही फार मोठी जबाबदारीचं काम आहे. आणि कथा सादरीकरणाचा जो कालावधी असतो किंवा श्रोत्यांना अवधान आपल्या लक्षात आपल्याकडं आकर्षित करून घ्यायचा जो काळ असतो त्याचं भान हे जो कथा सादरीकरण करणारा असतो त्याला ठेवावं लागतं. त्यांनी लक्षात ठेवायचं आहे की आपण कथा मांडणार आहे, आपल्याला किती वेळ दिलेला आहे आणि त्याचबरोबर श्रोत्यांचं अवधानसुद्धा आपल्याकडं पाहिजे. कंटाळवाणं नको आहे. शब्द आपण जे काही शब्द फेकणार आहोत, ज्या शब्दांचा वापर करणार आहे, उच्चारण करणार आहे, स्पष्टता आपल्या शब्दामध्ये किती आहे, शब्दांचा जो गांभीर्य आहे किंवा काही शब्द आनंदाचे आहेत, काही उत्साहाचे आहेत, काही भीतीचे आहेत, काही रागाचे आहेत, याचा वापर आपण कशा पद्धतीनं करतोय याचं कौशल्य हे कथाकथन करणाऱ्यामध्ये आवश्यक आहे. आणि म्हणून कथेच्या सादरीकरणाला तंत्रज्ञानाची जोड देऊन सामाजिक समर्पकांच्या माध्यमातून आज कथा वाचकांसमोर येते हे इथं सांगितलं गेलं आहे. आता कथा हे साहित्य प्रकार याचा समारोप करताना इथं लिहिलं गेलं आहे की मौखिक परंपरेपासून सुरू झालेल्या कथेचा प्रवाह आजही सक्षमपणे खळखळता राहिलेला आहे. बघा, म्हणजे इथं ही जी मौखिक परंपरा चालू झालेली होती कथेची ती आता लेखनामध्ये निर्माण झालेली आहे. लिखाण पण ह्या कथेचं केलं जातं. फक्त मौखिक परंपरेतून कथा सांगितली जात नाही, आता लिहून पण ठेवली जाते. पण ही सक्षमपणे खळाळता राहिलेली आहे. आणि पुढे लिहिले, आजही मनोरंजन आणि नित्य नूतन अनुभव देण्याचे कथेचे सक्षम टिकून आहे. काळानुरूप कथेची विषय, आशय आणि अभिव्यक्ती बदलत गेली, परंतु ती समाजाशी व संस्कृतीशी बांधील राहिल्याने लोकप्रिय राहिली. बघा, कितीही काळ बदलला तरी सुद्धा ही जी कथा आहे, ही कथा आपली कथेची क्षमता आहे त्यांनी टिकून धरलेली आहे. ती नेहमी मनोरंजन करत असतं. नित्य नूतन म्हणजे नेहमी तो नवीन नवीन अनुभव आपल्यासमोर प्रस्थापित करतो कथेंच्या माध्यमातून, पण त्यांनी आपली क्षमता नेहमी टिकून धरलेली आहे. मग कथेचा जो विषय किंवा आशय किंवा अभिव्यक्ती आहे ही नेहमी बदलत गेली, नेहमी बदलत राहिली, परंतु ती जरी बदलली तरी ह्या कथेचा समाजाशी व संस्कृतीशी ती बांधील राहिलेली आहे. लोकप्रियता, ही कथेची जी लोकप्रियता आहे ही वाढत गेलेली आहे, कमी झालेली नाही आहे. पुढे लिहिले, वाचकांना कथा वाचनाचा आनंद साप्ताहिके, मासिके व दिवाळी अंकापासून ते सामाजिक संपर्क माध्यमे व सर्व माध्यमातून मिळतो. म्हणजे वाचकाला जे कथा जी आहे ती कुठून वाचायला मिळते तर साप्ताहिक, मासिके, दिवाळी जे अंक आहेत याच्याद्वारे तर आपल्याला कथा वाचायला मिळतातच, त्यातून आनंद निर्माण करता येतोच. पण विविध माध्यमं आज तयार झालेले, जसं टी व्ही, मालिका, चित्रपट, आपण जे मोबाईलवर विविध प्रकारचे व्हिडिओज बनवतो याच्यातून विविध प्रकारातून आपण कथा सादर करू शकतो किंवा त्या कथेला आपण पुढे नेऊ शकतो. लोकप्रियता अशा पद्धतीनं या कथेची वाढतच चाललेली आहे. भाषा सौंदर्य, आशय सौंदर्य, अभिव्यक्ती विशेष, सादरीकरण, मनोरंजन आणि बोध या विशेषांमुळे कथा आजही लोकप्रिय आहे. बघा, कथा लोकप्रिय होण्याचं कारण म्हणजे त्याचे भाषा सौंदर्य आहे, त्यातून आशय जो मिळतोय ते आशय सौंदर्य आहे, अभिव्यक्ती विशेष आहे, सादरीकरण कशा पद्धतीने त्याला सादर केलं जातं ते आहे, त्यातून मनोरंजन किती होतंय लोकांचं ते आहे, आणि बोध, ह्या कथेतून आपल्याला काय बोध मिळाला, या सगळ्या गोष्टींमुळं आजही कथा लोकप्रिय झालेली आहे.
या पुढील फोटोमध्ये तुम्हाला जे काही प्रमुख कथाकार आहे आपल्या मराठी क्षेत्रातले, ते कथाकार आणि त्यांचे जे काही कथानक आहेत किंवा कथाचे जे पुस्तक आहे, साहित्य आहेत, यांची नावं दिलेली आहेत. ते तुम्ही वाचून घ्या. तुम्ही यूट्यूबवरून किंवा गुगलवरून किंवा प्रत्यक्ष तुम्ही लायब्ररीमधून, पुस्तकांच्या दुकानातून ही पुस्तकं कलेक्ट करून त्या गोष्टी तुम्ही वाचू शकतात. धन्यवाद.